तर पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं पैशाच्या अभावी गर्भवती महिलेवर उपचार न केल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे राज्यभर संतापाची लाट उसळलेली आहे। या सगळ्या प्रकरणाची आता चौकशी करण्याचे आदेश आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी दिलेले आहेत। संवाद साधलाय त्यांच्याशी आपले प्रतिनिधी सतेज जौनकर यांनी। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये एका गर्भवती महिलेचा खरं तर मृत्यू झाल्याचं प्रकरण आहे ते समोर आलेलं आहे। पैशाअभावी रुग्णालयांना उपचार आहेत ते केलेले नाही आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आहेत। काय सांगाल साहेब, एकूणच प्रकरण फार गंभीर वाटते, आपण शासन म्हणून काय दखल घेतली? पुण्याच्या मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ज्या पद्धतीनं काल आमच्या एका महिलेचा मृत्यू झाला आणि दुर्दैवाने त्या मृत्यूसाठी ज्या पद्धतीनं आरोग्याच्या व्यवस्था वेळेत मिळणं आवश्यक होतं, पण आर्थिक मागणीसाठी किंवा त्यांचं फीज भरली नाही म्हणून ज्या पद्धतीने डिले झाला, ही गोष्ट अत्यंत गंभीर आहे। एका बाजूला त्या हॉस्पिटलवर कारवाई करणं आणि त्या हॉस्पिटलबरोबर कारवाई करता काही नवीन नियमावलीसुद्धा तयार करणं आवश्यक आहे। अतिशय निष्काळजीपणानं त्यांनी ह्या सगळ्या घटनेकडे बघितलं आहे। त्या सगळ्याबद्दलसुद्धा चौकशी केली जाईल आणि त्या चौकशीबरोबर भविष्यातसुद्धा अशा पद्धतीचे प्रकार होऊ नयेत यासाठी योग्य अशा पद्धतीची SOP सुद्धा राज्य शासनाच्या वतीनं सर्व हॉस्पिटल्सना जारी केली जाईल। खरं पाहिलं तर आता ह्या सगळ्या घटना घडलेली आहे, नक्की आता चौकशी समिती नेमली आहे का? त्याचा अहवाल आहे तो कधीपर्यंत येणार आहे, काय नेमकी माहिती आहे? या घटनेच्या एकूण काल घटना घडल्यानंतर काल संध्याकाळीच याच्याबद्दलची सूचना आपण दिलेली आहे। त्या सूचनेप्रमाणे त्या विभागाचे पुणे विभागाचे डेप्युटी डायरेक्टर जे आहेत उपसंचालक आरोग्य यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमलेली आहे। या कमिटीचा अहवाल पुढच्या 2-3 दिवसांमध्ये येणं अपेक्षित आहे। सर्वच घटकांशी चर्चा करून, म्हणजे अगदी हॉस्पिटलच्या प्रशासनाशी ते बोलतील, त्या संबंधित नातेवाईकांशी ते बोलतील, अन्य काही घटक असतील त्यांच्याशी ते बोलतील आणि त्यानंतर त्याचा अहवाल सादर झाल्यानंतर शासन स्तरावरती त्याच्यावरती तात्काळ कारवाईसुद्धा आपण करू। 10 लाख रुपयाची मागणी करत असताना त्यांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे जे काही नियमावली आहे त्याचं पालन केलं आहे किंवा नाही याबद्दलसुद्धा विधी व न्याय मंत्र्यांच्या वतीनं ज्या पद्धतीनं आमचे राज्यमंत्री आशिषजी जयस्वाल त्या कमिटीचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या माध्यमातून सुद्धा याची चौकशी होईल आणि दोन्ही विभागाच्या पूर्ण अहवाल आल्यानंतर या हॉस्पिटलवरती जी चुकी असतील, जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई होईल। इतर कुठल्या रुग्णालयात असा प्रकार घडू नये म्हणून राज्य सरकार एक SOP देखील तयार करणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे। सतेज जौनकर, लोकशाही मराठी, गारगोटी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।